बदलापूर शहरात व्हॉलीबॉल प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। नमो चषकाअंतर्गत बदलापूर शहरात व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय। तर या स्पर्धेचे संयोजक माजी नगरसेवक किरण भोईर आहेत। तसेच नमो चषकातील विविध स्पर्धांमध्ये आपलंही योगदान असावं यासाठी किरण भोईर यांचे बंधू उद्योजक अमित भोईर यांनी सुद्धा आपलं योगदान दिलंय। रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला। कसोली टायगर्स आणि होली स्मॅशर्स या दोन संघांमध्ये चुरशीची लढत झाली। यावेळी खेळाडू आणि संघ मालकांनी आयोजकांचे आभार मानले। तर यानंतर नमो चषक अंतर्गत बदलापूर शहरात विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किरण भोईर आणि उद्योजक अमित भोईर यांनी दिली आहे। आता ज्या खेळाडूने मला आता सांगितलं की नॅशनलला खेळणारे सुद्धा खेळाडू आपण इथे बोलवले, त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि निश्चितपणे याला चांगला दर्जा मिळावा ही भूमिका जसे किरण भोईर असेल किंवा त्यांच्या टीमची असेल मला स्वतःला सुद्धा वाटतंय। त्यांनी आताच सांगितलं की क्रीडा संकुलला आपण 25 कोटीचा निधी आपण घेतलेला आहे, त्याच्यामधले 5 कोटी मला वाटतं त्या क्रीडा संकुलला मी किरण भोईरच्याच ताब्यात देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून किरण भोईरने त्याचा संपूर्ण जबाबदारी जर घेतली। 8 ते 10 एकर जागा आहे आणि सगळ्यात चांगली जागा आहे। त्या ठिकाणी तुमच्या मनासारखं करता येईल अशा प्रकारची तिथशी जेवढे चांगल्या प्रकारची सुविधा तुम्हाला मागता येईल ती त्या ठिकाणी आपल्याला करता येईल। त्यामुळे 5च्या ऐवजी 25 कोटी पण तुमच्याकडे देणार आहे मी, त्यामुळे तो विचार करण्याची तुम्हाला गरजच नाही। व्हॉलीबॉल प्रीमियर लीग नमो चषकाचा हा अंतिम सामना या ठिकाणी पार पडलेला आहे आणि अंतिम सामन्यामध्ये व्हॉली स्मॅशर आणि कसोली टायगर या दोघांचा अंतिम सामना होता। त्यामध्ये व्हॉली स्मॅशर हे विजयी झालेले आहेत। नमो चषकाचे व्हॉलीबॉल स्पर्धेचे हे विजयी आहेत आणि त्याचप्रमाणे उपविजेते हे कसोली टायगर्स आहेत। आपण या ठिकाणी पाहिलं असेल की एक पॉईंटसाठी किती या ठिकाणी मेहनत घेऊन हा पॉईंट घेतला जातो, त्यामुळे कोणताही संघ एकही पॉईंट सोडायला या ठिकाणी तयार नसतो, कारण की तेवढ्या मेहनतीने, कारण की ही एका दिवसाची मेहनत नसते। त्याचा बॉडी बघितली असेल, त्यांना फिटनेस पाहिला असेल, जेवढी उंच उडी मारण्यासाठी त्यांना जो फिटनेस त्यांना सांभाळावा लागतो, खरं तर ही त्यामागची प्रचंड वर्षांची मेहनत असते आणि ती मेहनत हे या ठिकाणी आपलं योग्य प्रदर्शन करून या ठिकाणी ती मेहनत ह्या खेळाडूंच्या फळास आलेली आहे आणि मी या विजयी संघाचं हे कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील जे काही उपविजेते आणि काही इतर संघ आहेत त्यांना पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देतो। आजचा हा नमो चषकचा शेवटचा दिवस होता व्हॉलीबॉल प्रीमियर लीग याचा। गेल्या 2 दिवसांमध्ये टोटल 20 मॅच इथे आपण खेळवल्या गेल्या। त्या 20 मॅचमधली शेवटची मॅच या कसोली टायगर आणि व्हॉली स्मॅशर या 2 संघांमध्ये होती आणि व्हॉली स्मॅशर या संघाने इथे यावर्षीचा VPL 2024 चा हा मान पटकावला आहे। आणि जसं किरण दादांनी सांगितलं की याच्या पुढे अजून असं वेगवेगळे खेळ नमो चषकच्या नावाने आता आपण भविष्यामध्ये भरवणार आहोत। मग कॅरम झालं, बुद्धिबळ झालं, रांगोळी स्पर्धा झाली, अशा विविध स्पर्धा आहेत याच्या पुढे दादांच्या माध्यमातून आणि कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत।